नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पदभरती 2025साठी जे काही पद आहेत तर त्या पदाकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 सन 1992। तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही सन 1992 मध्ये करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेलेली आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अमृतसर। कोणतं आहे? अमृतसर या शहरामध्ये पहा भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम राबवली गेलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत, त्यांचे नाव खालील दिलेल्या पर्यायातून अचूक निवडायचं आहे। तर नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत, तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा, कुसुमाग्रज। तर कुसुमाग्रज हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील लोकसभेवर किती खासदार निवडून पाठवले जातात। तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, 48। तर महाराष्ट्रातील लोकसभेवर पहा एकूण 48 खासदार निवडून पाठवले जातात। प्रश्न क्रमांक 5, भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित महादेव शास्त्री जोशी हे पहा भारतीय संस्कृत कोशाचे संपादक आहेत। प्रश्न क्रमांक 6, आर नर्मदा नितीन खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजी। तर आर नर्मदा नितीन हे पहा नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवण्यात कधी सुरुवात झाली। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 2000 मध्ये पहा। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात ही 2000 या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, चांद बीबीची राजधानी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होती। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, अहिल्यानगर अहमदनगर। तर चांद बीबीची राजधानी ही अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी होती। प्रश्न क्रमांक 9, एका मुंगीचे महाभारत या साहित्याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, गंगाधर गाडवीळ। तर एका मुंगीचे महाभारत या साहित्याचे लेखक कोण आहेत, तर ते गंगाधर गाडवीळ हे आहेत। प्रश्न क्रमांक 10 पहा, LBT म्हणजे काय। तर पहा, या ठिकाणी आपल्याला LBTचा फुल फॉर्म सांगायचा आहे। तर LBT म्हणजे काय, ऑप्शन क्रमांक 3 पहा, लोकल बॉडी टॅक्स। LBT म्हणजे लोकल बॉडी टॅक्स। प्रश्न क्रमांक 11 असा आहे, राज्यपाल आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे पाठवू शकतात। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, राष्ट्रपती। तर पहा, राज्यपाल हा आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे पाठवू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीयकरण करण्यात आलेली भारतातील पहिली व्यापारी बँक कोणती आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 स्टेट बँक ऑफ इंडिया। तर पहा, राष्ट्रीयकरण करण्यात आलेली भारतातील पहिली बँक कोणती आहे, तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आहे। पुढील प्रश्न आहे, दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यत्वे कोणाचा व्यवसाय आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तोडा। तर दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यत्वे तोडा या जमातीचा व्यवसाय तो आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू असतो। तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, हिरवा।
तर शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर हिरवा या रंगाचा बिंदू असतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र पुण्याजवळील डॅश येथे उभारण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मांजरी. तर भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र पुण्याजवळील पहा मांजरी येथे उभारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 48 तास. तर माहिती अधिकार कायदा 2005 या कायद्याच्या अंतर्गत पहा एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती कधी 48 तास, किती 48 तासाच्या आत या कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे. प्रश्न क्रमांक 17 असा आहे, महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यातून कोणत्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 वसई. तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकार पालघर या जिल्ह्यातून वसई या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. प्रश्न क्रमांक 18 असा आहे, मराठवाडा विभागामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, वाशिम. तर मराठवाडा या विभागामध्ये वाशिम हा जिल्हा येत नाही. तर नांदेड, परभणी आणि हिंगोली हा जिल्हा मराठवाडा या विभागामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 19, आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, रशिया. तर आर्थिक नियोजनाचा पाया हा रशिया या देशात घातला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, स्कर्वी. तर स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 21, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, साग. तर कागद बनवण्यासाठी साग या वृक्षाचा प्रामुख्याने वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 22, यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, दगडी कोळसा. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण दगडी कोळसा या खाणीसाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा, महाराष्ट्राला लागून असलेल्या कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मध्य प्रदेश. तर महाराष्ट्र या राज्याला पहा मध्य प्रदेश या राज्याची सीमा ही सर्वात लांब लागून आहे. प्रश्न क्रमांक 24, भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, सन 1872. तर भारताची पहिली जनगणना ही सन 1872 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25, गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, रोहू. तर गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी रोहू हा मासा सर्वोत्तम मानला जातो. प्रश्न क्रमांक 26, सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली. तर पहा सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे तर ते सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27, भारतातील पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बिहार. तर भारतातील पहिला साखर कारखाना हा बिहार या राज्यामध्ये उभारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 28, भारताचे आयर्न मॅन म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार पटेल. तर भारताचे आयर्न मॅन म्हणून सरदार पटेल यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे.
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रत्नागिरी. तर सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे, तर तो रत्नागिरी हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 30, पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण खालीलपैकी कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा खडकवासला. तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते आहे, तर ते खडकवासला हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 31, पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा इंदिरा गांधी. तर भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण आहे, तर ती इंदिरा गांधी या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अमीर खुसरो. तर सितार नावाचे वाद्य हे अमीर खुसरो या व्यक्तीने शोधून काढलेले आहे. पुढील प्रश्न, इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 2 मल्हारराव. कोण आहे, मल्हारराव हे इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गुजरात. तर नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 35, पहिली आशियाई खेळ 1951 मध्ये कोठे आयोजित केले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नवी दिल्ली. तर पहिली आशियाई खेळ 1951 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केले होते. प्रश्न क्रमांक 36, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अण्णा हजारे. तर माझे गाव माझे तीर्थ हे जे आत्मचरित्र आहे, तर ते पहा अण्णा हजारे यांचं ते आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 37, ऋतुजा बक्षी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बुद्धिबळ. तर ऋतुजा बक्षी ही जी खेळाडू आहे, तर ती पहा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 10 जानेवारी. तर जागतिक हिंदी दिवस हा पहा 10 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 39, ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा साहित्य क्षेत्र. तर ज्ञानपीठ हा जो पुरस्कार आहे, तर तो पहा साहित्य क्षेत्र या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40 असा आहे, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पणजी. तर भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा पहा पणजी या शहरामध्ये दरवर्षी संपन्न होतो. प्रश्न क्रमांक 41, जागतिक मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 10 डिसेंबर. तर जागतिक मानवी हक्क दिन हा 10 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो.